हाय हॅलो गाईज, तर माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा तुमचे खूप मनापासून स्वागत आहे। तर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। तर चला आपण कोळंबी मसाला कसा बनवायचा ते पाहूया। तर मी इथे अर्धा किलो कोळंबी स्वच्छ धुवून साफ करून मी ऑलरेडी आणलेली होती आणि स्वच्छ 3 ते 4 वेळा पाण्यात धुवून घेतलेली आहे। आणि आता याला आपल्याला मॅरिनेशन करण्यासाठी हळद आणि मीठ लावून ठेवायचं आहे। अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि अर्धा चमचा हळद घालत आहे। आणि हळद मीठ लावल्यानंतर आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हळद मीठ सर्व बाजूने व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि आता यावर झाकण घालून 10 ते 15 मिनिटे मॅरिनेशन होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। आणि आता आपल्याला कोथिंबीर, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, थोडीशी अद्रक आणि लसूण याची बारीक पाणी घालून पेस्ट करून घ्यायची आहे। तर हे सर्व मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व घेते आणि थोडंसं पाणी टाकून याची आपल्याला बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर हे बघा, मी अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे। आणि इथे एका कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं, 2 ते 3 चमचे तेल। त्यामध्ये 4-5 कढीपत्ता टाकायचा। कढीपत्ता तडकल्यानंतर त्यामध्ये 2 छोटे छोटे कांदे मी बारीक कापून घेतले होते। तर कांद्याला आपल्याला 4-5 मिनिटे चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे, लालसर कलर येईपर्यंत। तर कांदा आपला इथे चांगला फ्राय झालेला आहे आणि आता यामध्ये आपल्याला एक मोठा टोमॅटो टाकायचा आहे बारीक चिरून। तर टोमॅटो बी आपल्याला चांगलं गळेपर्यंत फ्राय करत राहायचं आहे। आणि इथे मी थोडं आणखी अर्धा चमचा मीठ घालून पुन्हा फ्राय करून घेते, कारण मीठ घातल्याने लवकर टोमॅटो विरघळतं। आणि यामध्ये आता मी कोळंबी टाकते आणि कोळंबी टाकल्यानंतर त्याला पण तेलामध्ये चांगलं आपण फ्राय करून घ्यायचं आहे। 2 मिनिटे चांगला हाय फ्लेमवर फ्राय करून घ्यायची आहे कोळंबी। आणि आता यामध्ये आपण जी अद्रक लसूण आणि कोथिंबीरची जी पेस्ट बारीक करून घेतली होती ते ऍड करायची आहे। आणि पेस्ट ऍड केल्यानंतर पुन्हा चांगलं हलवून मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित सर्व बाजूंनी। आता सर्व बाजूने मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आणि आता यामध्ये काही सुके मसाले घालते। तर सुके मसाल्यामध्ये मी कांदा लसूण मसाला घालत आहे 2 चमचे, अर्धा चमचा जिरे पावडर घालत आहे। धनिया पावडर मी घालत नाही, कारण ऑलरेडी आपण कोथिंबीर घेतली होती पेस्ट बनवण्यासाठी। आणि अर्धा चमचा मटन मसाला घालत आहे सोना कंपनीचा। तुम्ही कुठल्याही कंपनीचा घाला किंवा घरी बनवलेला मसाला असेल तो देखील तुम्ही वापरू शकता। आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे सर्व मसाले एकत्र टाकल्यानंतर। आणि आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे, आपल्याला हवे तशा कंटेन्सीनुसार पाणी घालायचं आहे। मी आता इथे अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आणि याला आपल्याला हाय फ्लेमवर झाकण ठेवून 5 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे। आणि आता 5 मिनिटे झालेली आहेत। तर बघा, आपलं प्रॉन्स आता इथं तयार आहे। तर बघा, खूप छान टेक्स्चर आलेलं आहे भाजीला। आपल्याला आता एकदम परफेक्ट अशी आपली भाजी तयार आहे। प्रॉन्स मसाला एकदम व्यवस्थित तयार आहे। जरी आपल्याला आता असं वाटत असेल पातळ झालेली आहे, पण ते पातळ होत नाही, कारण ते नंतर थंड झाल्यानंतर पुन्हा घट्ट होते भाजी। आणि यामध्ये मी कोकम घालत आहे, याने थोडासा आंबटपणा येतो, म्हणजे माशाच्या कुठल्याही भाजीमध्ये कोकम वापरतातच। आणि त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर घालत आहे आणि हिरवी कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे। तर इथे आपलं प्रॉन्स बी चांगलं शिजलेला आहे। जास्त वेळ याला शिजवत नाही, कारण तो खूप लवकर शिजतो, 5 मिनिटामध्ये शिजून तयार होतो। तर बघा, हे थंड झाल्यानंतर आपल्या प्रॉन्स मसाल्याला किती छान टेक्स्चर आलेलं आहे। आणि बघा, साईडनं तेल पण छान सुटलेलं आहे। तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। आय होप तुम्हाला रेसिपी नक्कीच आवडली असेल। अशीच रेसिपी तुम्ही घरी ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची पण रेसिपी कशी बनली ते। आणि पुढील अशा नवनवीन आणि छान छान रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।